नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ॲडव्होकेट योगेश गुडे आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय राईट ऑफ अरेस्टेड पर्सन पार्ट 1. हा व्हिडिओमध्ये आपण अरेस्टेड पर्सनचे राईट बघितले, त्याला अरेस्ट कशी केली जाते, अरेस्ट कोण करू शकतं आणि अरेस्ट कशा प्रकारे करतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अरेस्ट झाल्यानंतर त्या व्यक्तीला अजून कुठले कुठले अधिकार भेटलेले ह्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 49 ते 60A पर्यंत आपण आता हे अधिकार बघणार आहोत. कलम 49 काय सांगतं, फौजदारी प्रक्रिया संहितेचं कलम 49 काय सांगतं, नो अननेसेसरी रिस्ट्रेंट. द पर्सन अरेस्टेड शॅल नॉट बी सब्जेक्टेड टू मोर रिस्ट्रेंट दॅन इज नेसेसरी टू प्रिव्हेंट हिज एस्केप. म्हणजे तो पळून जाणार नाही तेव्हापर्यंतच फक्त त्याला फोर्सचा वापर केला जाईल. अननेसेसरी रिस्ट्रेंट म्हणजे विनाकारण त्याला दंडुकीशाही वापरून त्याच्यावर अत्याचारचा सारखा प्रकार त्याच्यावर करता येणार नाही. फक्त तो पळून जाणार नाही एवढीच फक्त काळजी घेऊन त्याला अरेस्ट केलं जाईल. बाकी कुठलाही त्याला त्याच्यावर अत्याचार किंवा त्याच्यावर जुलूम म्हणता येईल तशा प्रकारे करता येणार नाही. कलम 50 काय सांगतं, पर्सन अरेस्टेड टू बी इन्फॉर्म ऑफ ग्राउंड्स ऑफ अरेस्ट अँड ऑफ राईट टू बेल. स्पोर्ट कलम 1 काय सांगते त्याचं, एव्हरी पोलीस ऑफिसर or other person arresting any person without warrant shall forthwith communicate to him full particulars of the offense for which he is arrested or other grounds for such arrest. ज्या व्यक्तीला अरेस्ट केली त्या व्यक्तीला कोणत्या कारणासाठी अरेस्ट केली, कोणत्या ग्राउंडवर अरेस्ट केली हे त्याला सांगणं अत्यंत बंधनकारक आहे. हा त्याचा अधिकार आहे की कुठल्या कारणासाठी तुम्ही मला अरेस्ट करताय हे त्या अरेस्ट झालेल्या पर्सनचा अधिकार आहे की त्याला कुठल्या ग्राउंडवर तुम्ही अरेस्ट करताय हे सांगणं त्याचा अधिकार आहे. नंबर 2 काय सांगते पोटकलम त्याची, व्हेअर अ पोलीस ऑफिसर अरेस्ट विदाउट वॉरंट एनी पर्सन अदर दॅन अ पर्सन अक्यूज ऑफ अ नॉन बेलेबल ऑफेन्स ही शॅल इन्फॉर्म द पर्सन अरेस्टेड दॅट ही इज इंटायटल्ड टू बी रिलीज ऑन बेल अँड दॅट ही मे अरेंज फॉर सिक्युरिटीज ऑन हिज बिहाफ. जो व्यक्ती नॉन बेलेबल ऑफेन्स सोडून म्हणजे बेलेबल ऑफेन्स, जो व्यक्ती बेलेबल ऑफेन्समध्ये अरेस्ट केला आहे त्या व्यक्तीला बेल बेल घेऊ शकतो तो, हे त्याला त्याचा अधिकार सांगणं हे पोलिसांवर बंधनकारक आहे, पोलीस ऑथॉरिटीवर बंधनकारक आहे की त्याला सांगणं की तू ह्या गुन्ह्यामध्ये बेल घेऊ शकतो ज्या गुन्हा बेलेबल ऑफेन्स आहे. 50A काय सांगतं, सेक्शन 50A, ऑब्लिगेशन ऑफ पर्सन मेकिंग अरेस्ट टू इन्फॉर्म अबाउट द अरेस्ट एक्सेट्रा टू अ नॉमिनेटेड पर्सन. पोटकलम 1 काय सांगते त्याचं, every police officer or other person making any arrest under this code shall forthwith give the information regarding such arrest and place where the arrested person is being held to any of his friends, relatives or such other persons as may be disclosed or nominated by the arrested person for the purpose of giving such information. ज्या व्यक्तीला तुम्ही अरेस्ट करताय म्हणजे पोलीस ऑथॉरिटी ज्या व्यक्तीला अरेस्ट करते त्या व्यक्ती कोणत्या कारणासाठी अरेस्ट करते हे तर आपण वरती सांगितलंच आहे, पण आता त्याला अरेस्ट करून कुठं ठेवणार आहे हे त्या व्यक्तीला, तो व्यक्ती ज्याला सांगन की माझ्या मित्राला, माझ्या नातेवाईकाला किंवा अजून कोणाला यांना माहिती द्या, ती माहिती पोलिसांनी त्या व्यक्तींना, त्या अरेस्टेड पर्सनच्या रिलेटिव्हना किंवा फ्रेंडला देणं बंधनकारक आहे. जे की अरेस्टेड व्यक्ती सांगन की कोणाला माहिती द्यायची, की कोणालाही असं पकडून घेऊन जाऊ शकत नाही पोलीस ऑथॉरिटी. फक्त त्यांना ज्या व्यक्तीला पकडलंय त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीच्या नातेवाईकाला, मित्राला जे सांगल की माझ्या ह्या नातेवाईकाला सांगा, ह्या मित्राला सांगा, त्यांना पोलीस ऑथॉरिटीने इन्फॉर्म करणं अत्यंत आवश्यक आहे की याला ह्या गुन्ह्यासाठी पकडलंय आणि यांना इथं ठेवणार आहे. कुठं ठेवणार आहे हे सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे की कोणत्या पोलीस स्टेशनमधून पकडलंय आणि कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये त्याला ठेवणार आहे किंवा कुठल्या जेलमध्ये त्याला ठेवणार आहे हे सांगणं त्यांना अत्यंत आवश्यक आहे. पोट कलम 2 काय सांगते त्याचं, द पोलीस ऑफिसर शॅल इन्फॉर्म द अरेस्टेड पर्सन ऑफ हिज राईट्स अंडर सबसेक्शन 1 ॲज सून ॲज ही इज ब्रॉट टू द पोलीस स्टेशन. आणि जो वरती अधिकार सांगितला आहे पोट कलम 1 मध्ये अधिकार जो सांगितला आहे की अरेस्टेड पर्सनच्या नातेवाईकाला किंवा मित्राला जी माहिती द्यायची ती माहिती ही आरोपीला जर माहिती नसेल की हा त्याचा अधिकार आहे तर तो अधिकार पोलीस ऑथॉरिटीने हा अधिकार त्यांना समजावून सांगणं की तुम्ही तुमच्या नातेवाईकाला किंवा कोणा मित्रांना सांगू शकता तुम्हाला कुठे ठेवलंय आणि तुम्हाला कुठल्या गुन्ह्यासाठी अटक केली हे जो अरेस्टेड पर्सन त्याच्या नातेवाईकाला, मित्रांना सांगू शकतो. हा अधिकाराची जाणीव पोलीस ऑथॉरिटीने त्यांना करून देणं पोट कलम 2 नुसार बंधनकारक आहे. पोट कलम 3 काय सांगतं,
an entry of the fact as to who has been informed of the arrest of such person shall be made in a book to be kept in the police station in such form as may be prescribed in this behalf by the state government. आणि ज्याला कोणाला इन्फॉर्मेशन दिली याच्याबद्दलची माहिती ही जे अप्रोप्रिएट बुक राज्य सरकारने नेमून दिलंय त्या बुकमध्ये ती माहिती नोंदवणं बंधनकारक आहे की एक्स व्यक्तीला अटक केली, त्या एक्स व्यक्तीच्या ABCD किंवा ए नातेवाईकाला किंवा बी नातेवाईकाला आम्ही त्याच्याबद्दल माहिती दिली आहे, ह्या टायमाला माहिती दिली, इतक्या वाजता माहिती दिली आणि कोणत्या मार्गाने माहिती दिली आहे, मोबाईलद्वारे, मेलद्वारे, पत्राद्वारे किंवा आताच्या कंडिशनमध्ये तर मोबाईल सब आहेच प्रत्येकाकडे, तर मोबाईलद्वारे ती माहिती दिली जाऊ शकते आणि त्याची तशी प्रकारे नोंद त्या बुकमध्ये ठेवणं पोलीस अथॉरिटीला बंधनकारक आहे. पोटकलम 4 काय सांगते त्याचं, It shall be the duty of the magistrate before whom such arrested person is produced to satisfy himself that the requirements of subsection 2 and subsection 3 have been complied with in respect of such arrested person. ज्या मॅजिस्ट्रेट समोर तो आरोपी आला, त्या आरोपी आल्यानंतर ह्या पोटकलम 2 आणि पोटकलम 3च्या ज्या कंडिशन आहेत त्या फुलफिल झाल्या का नाही हे विचारणं हे मॅजिस्ट्रेटवर बंधनकारक आहे की मॅजिस्ट्रेटने हे त्या आरोपीला विचारलं पाहिजे की तुम्हाला जी अरेस्ट झाली त्या अरेस्टची माहिती तुमच्या नातेवाईकाला, तुमच्या मित्रांना कळवण्यात आलेली आहे का, तुम्हाला कुठं ठेवलं याची माहिती लोकांपर्यंत पोहोचत करण्यात आलेली आहे का. सेक्शन 51 काय सांगतं, सर्च ऑफ अरेस्टेड पर्सन. व्हेनेवर त्याचं पोटकलम 1 काय सांगतं, व्हेनेवर अ पर्सन इज अरेस्टेड बाय अ पोलीस ऑफिसर अंडर अ वॉरंट विच डज नॉट प्रोव्हाइड फॉर द टेकिंग ऑफ बेल or under a warrant which provides for the taking of bail but the person arrested cannot furnish a bail. ज्या गुन्ह्यामध्ये बेल भेटू शकत नाही किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये बेल भेटू शकते पण तो सिक्युरिटी फर्निश करायला सिक्युरिटी फर्निश करायला तो तत्पर नाही किंवा त्याची तयारी नाही किंवा तो करू शकत नाही, त्या अशा वेळेस तो तिथंच राहणार आहे त्या जेलमध्ये. त्याच्यात अजून पुढे काय सांगितलं, whenever a person is arrested without warrant or by a private person under a warrant and cannot legally be admitted to bail or is unable to furnish bail, याच्यात ते सांगितलं की तो बेल घेऊ शकत नाही किंवा तो बेल घेण्यास असक्षम आहे तो व्यक्ती. अजून पुढे सांगितले, द ऑफिसर मेकिंग द अरेस्ट और व्हेन द अरेस्ट इज मेड बाय अ प्रायव्हेट पर्सन द पोलीस ऑफिसर टू whom he makes over the person arrested may search such person and place in safe custody all articles. आता इथं प्रायव्हेट पर्सन सर्च करणार नाही, प्रायव्हेट पर्सननी ज्याला अरेस्ट केली तो पर्सन पोलिसांच्या स्वाधीन करण आणि पोलीस ऑथॉरिटीला अधिकार आहे त्या व्यक्तीचा सर्च घेण्याचा, प्रायव्हेट पर्सनला नाही. तर सर्च मध्ये घेण्यासाठी काय सांगितलं त्यांनी, मे सर्च सच पर्सन अँड प्लेस इन सेफ कस्टडी ऑल आर्टिकल्स अदर दॅन नेसेसरी वेअरिंग अपॅरल found upon him, and where any article is seized from the arrested person, a receipt showing the articles taken in possession by the police officer shall be given to such person. त्या व्यक्तीला सर्च केल्यावर त्याच्याकडून जे जे आर्टिकल्स भेटले, नेसेसरी वेअरिंग अपॅरल म्हणजे जे गरजेचे कपडे त्यांनी अंगावर घातले, परिधान केले ते कपडे वगळता दुसरं त्याच्याकडे काही अंगठी, गळ्यातली चेन, अजून मोबाईल, जे काही त्याच्याकडे वस्तू सापडल्या त्या वस्तूची त्यांना रिसिप्ट बनवून त्या व्यक्तीला ती रिसिप्ट द्यावं लागेल की हे याच्याकडून जप्त केलंय आणि ह्या गोष्टी ह्या व्यक्तीच्या कडून ताब्यात घेण्यात आल्या. पुढे काय सांगतं पोटकलम 2, व्हेनेवर इट इज नेसेसरी टू कॉज अ फिमेल टू बी सर्च द सर्च शॅल बी मेड बाय अनदर फिमेल विदाउट स्ट्रिक्ट रिगार्ड टू डिसेन्सी. जर का अरेस्टेड व्यक्ती ही महिला असेल तर त्या महिलेला फक्त महिला अधिकारीच तपासू शकते, म्हणजे तिची सर्च फक्त महिला अधिकारीच घेणार, तिच्या दुसरा कोणीही मेल पुरुष पोलीस हातचा सर्च घेणार नाही, घेऊ शकत नाही ह्या पोटकलम 2 नुसार. सबसेक्शन 52 काय सांगतं, सेक्शन 52 काय सांगतं, सेक्शन 52, पॉवर टू सीज ऑफेन्सिव्ह वेपन्स. The officer or other person making any arrest under this code may take from the person arrested any offensive weapons which he has about his person and shall deliver all weapons so taken to the court or officer before which or whom the officer
or person making the arrest is required by this code to produce the person arrested. आता जसं मागच्या सेक्शनमध्ये सांगितलं 51 मध्ये की त्याच्याकडून त्याला सर्च केल्यावर त्याच्याकडून ज्या ज्या वस्तू सापडल्या त्या जमा करणं आणि त्याची त्याला रिसिप्ट देणं. आता 52 मध्ये काय सांगितलं, ऑफेन्सिव्ह वेपन्स म्हणजे हत्यार, त्याच्याकडून समजा पिस्तल, गन, चाकू, सुरी, म्हणजे जे काय ऑफेन्सिव्ह वेपन आहे, कुऱ्हाड, जे 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 ज्या गोष्टीनं गुन्हा होऊ शकतो, ज्या गोष्टी गुन्ह्याच्या आहे, लाठी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी जप्त केल्या पोलीस अथॉरिटीनी, त्या जप्त करून त्याचाही पंचनामा होत असतो. त्याचाही पंचनामा झाल्यावर तो त्या वस्तू ह्या कन्सर्न कोर्टामध्ये, ज्या कोर्टामध्ये त्या आरोपीला उभं करणारे, ज्या कोर्टामध्ये त्या आरोपीला प्रोड्यूस करणारे मॅजिस्ट्रेट समोर, त्या कोर्टामध्ये ह्या वस्तू जमा करणं हे पोलीस अथॉरिटीवर बंधनकारक आहे. कलम 53 काय सांगतं, एक्झामिनेशन ऑफ अक्यूज बाय मेडिकल प्रॅक्टिशनर ॲट द रिक्वेस्ट ऑफ पोलीस ऑफिसर. इथं कोणाचं एक्झामिनेशन आहे, एक्झामिनेशन ऑफ अक्यूज बाय मेडिकल प्रॅक्टिशनर ॲट द रिक्वेस्ट ऑफ पोलीस ऑफिसर. पोलीस ऑफिसरच्या रिक्वेस्टवर अक्यूजचं मेडिकल एक्झामिनेशन होणार, हे 53 मध्ये सांगितलेले आहे. आपण बघू सबसेक्शन 1 काय सांगते त्याचं. व्हेन अ पर्सन इज अरेस्टेड ऑन अ चार्ज ऑफ कमिटिंग अन ऑफेन्स ऑफ सच अ नेचर and alleged to have been committed under such circumstances that there are reasonable grounds for believing that an examination of his person will afford evidence as to the commission of an offense. जो गुन्हा केलाय तो गुन्हा अशा प्रकारचा गुन्हा आहे की त्या गुन्ह्यामध्ये त्या व्यक्तीचं जर मेडिकल एक्झामिनेशन झालं तर अजून एव्हिडन्स, पुरावा जमा होऊ शकतो. त्या व्यक्तीचा मेडिकल एक्झामिनेशन केल्यानंतर पुरावा जर अजून भेटत असेल तर त्या गुन्ह्यामध्ये त्या व्यक्तीचं मेडिकल एक्झामिनेशन हे पोलीसच्या रिक्वेस्टवर होणार. काय सांगते अजून पुढे बघू आपण. इट शॅल बी लॉफुल फॉर अ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्टिंग ॲट द रिक्वेस्ट ऑफ अ पोलीस ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ सब इन्स्पेक्टर अँड फॉर एनी पर्सन ऍक्टिंग इन गुड फेथ इन हिज एड अँड अंडर हिज डायरेक्शन टू मेक सच अन एक्झामिनेशन ऑफ द पर्सन arrested as is reasonably necessary in order to ascertain the facts which may afford such evidence and to use such force as is reasonably necessary for that purpose. मेडिकल ऑफिसर हे पोलीस ऑफिसर यांच्या रिक्वेस्टवर, तो पोलीस ऑफिसर हा सब इन्स्पेक्टर लेवलच्या वरच्या लेवलचा पोलीस ऑफिसर पाहिजे की ज्यांनी रिक्वेस्ट केली आहे एखाद्या आरोपीचं मेडिकल एक्झामिनेशन करण्यासाठी. आणि मेडिकल एक्झामिनेशनच्या वेळेस तो आरोपी जर मदत करत नसन किंवा सहकार्य करत नसन मेडिकल ऑफिसरला किंवा पोलिसांना, तर त्यावेळेस रिझनेबल नेसेसरी फोर्स, ते त्यावेळेस पोलीस ऑफिसर किंवा मेडिकल प्रॅक्टिशनर हे बळाचा वापर करू शकतात त्या आरोपीवर मेडिकल एक्झामिनेशन करण्यासाठी. नंबर 2 काय सांगतं, व्हेनेवर द पर्सन ऑफ a female is to be examined under this section, the examination shall be made only by or under the supervision of a female registered medical practitioner. जर महिला आरोपीचं जर मेडिकल एक्झामिनेशन करायचं असेल तर ते एक्झामिनेशन फक्त फिमेल रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे महिला वैद्यकीय अधिकारी यांनीच फक्त ते एक्झामिनेशन करता येणार महिला आरोपीचं. त्याच्यामध्ये सेक्शन 53A काय सांगतं, 53A एक्झामिनेशन ऑफ पर्सन अक्यूज ऑफ रेप बाय मेडिकल प्रॅक्टिशनर. आता हा सेक्शन स्पेशली फक्त रेपचा जो आरोपी आहे त्या आरोपींचं एक्झामिनेशन करण्यासाठी हा सेक्शन 2005 मध्ये या सेक्शनचे अमेंडमेंट होऊन हा सेक्शन आलेला आहे. याच्यापूर्वी त्या एक्झामिनेशन हे 53 नुसार होत होतं, सेक्शन 53 नुसार ते एक्झामिनेशन होत होतं. पण त्याच्यामध्ये अजून क्लिअरिफाय व्हावं आणि अजून पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करताना आणि प्रूव्ह करताना त्याचा आरोपीचा पुरावा जमा करताना अजून मदत व्हावी, त्यासाठी 53A ची अमेंड झालेली आहे. आणि 53A हा या फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये 2005 पासून आलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त रेपचा जो आरोपी त्याचं एक्झामिनेशन कसं करायचं हे स्पेसिफिकली डिस्क्राईब करून सांगितलेलं, ते आपण बघू आता. सबसेक्शन 1 काय सांगतं, व्हेन अ पर्सन इज अरेस्टेड on a charge of committing an offense of rape or an attempt to commit rape and there are reasonable grounds for believing that an examination of his person will afford evidence as to the commission of such
offense, it shall be lawful for a registered medical practitioner employed in a hospital run by the government or by a local authority, and in the absence of such practitioner within the radius of 16 kilometers from the place where the offense has been committed, by any other registered medical practitioner acting at the request of a police officer not below the rank of a sub-inspector, and for any person acting in good faith in his aid and under his direction to make such an examination of the arrested person and to use such force as is reasonably necessary for that purpose. आता इथं फक्त रेपचा जो आरोपी फक्त रेपच्या आरोपीसाठीच हे केलंय. आता 53 मध्ये जर असं आपण एक्झाम्पल घेतलं, एखादा दुसरा गुन्हा, रेप सोडून दुसरा गुन्हा, ज्या गुन्ह्यामध्ये त्या व्यक्तीचं जर मेडिकल एक्झामिनेशन केलं तर एव्हिडन्स भेटू शकतो, अशा पद्धतीने डकैतीमध्ये किंवा खूप भयानक अशी मारामारी झाली आहे किंवा त्याच्यामध्ये त्या व्यक्तीने अशा पद्धतीचा आजकालच्या काळामध्ये जर मेडिकल वेपन्स किंवा अशी कुठली एखादी खतरनाक हत्या एखादं घेऊन गुन्हा केला असेल, तर तो गुन्हा प्रूव्ह करण्यासाठी जर फक्त मेडिकल एक्झामिनेशन हेच उपयोगाचं असेल, तर त्यावेळेस 53चा वापर करून त्या गुन्ह्याचा त्या आरोपीपासून त्याचा एव्हिडन्स जमा करता येऊ शकतो. आणि 53A मध्ये फक्त रेपमध्ये ज्या व्यक्तीने रेप केला आहे, ज्या आरोपीने रेप केला आहे, त्या आरोपीचं एक्झामिनेशन हे लवकरात लवकर, म्हणजे काय सांगितलं त्यांनी की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधला रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आणि तो मेडिकल ऑफिसर किंवा ते दवाखाना जो काय असेल तो 16 किलोमीटर जिथून गुन्हा घडलाय त्या गुन्ह्याच्या रेडियस, म्हणजे त्या गुन्ह्यात जवळपास 16 किलोमीटर अंतरापर्यंत ते मेडिकल ऑफिसर असणं जिथं आहे त्या ठिकाणी त्याचं एक्झामिनेशन करावं लागेल. जर त्यावेळेस तिथं गव्हर्नमेंट किंवा लोकल किंवा जर अजून काही जर असेल, तर त्यावेळेस तिथं जो कोणता ऑफिसर असेल मेडिकल प्रॅक्टिस करणारा, रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिस करणारा, अदर दॅन गव्हर्नमेंट किंवा लोकल अथॉरिटीचा सोडून, म्हणजे राज्य सरकार किंवा नगरपंचायत किंवा जिल्हा परिषदचा किंवा तिथलचे जे मेडिकल ऑफिसर असतात ते सोडून, समजा गुन्हा असा जंगलात वगैरे घडलाय, तिथून 16 किलोमीटर पर्यंत ना रजिस्टर्ड मेडिकल ऑफिसर आहे ना कोणीच आहे, तर तिथून तुम्ही पुढे ती लिमिट जाऊ शकते की त्या गुन्हा घडला तिथे जवळपास 16 किलोमीटर पर्यंत नाहीये, रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर नाही, तर तिथून पुढे ते जाऊ शकतात. आणि त्या एरियामध्ये जर समजा प्रायव्हेट प्रॅक्टिस करणारे, म्हणजे पण रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिस वैद्यकीय अधिकारी, तर त्यांच्या मदतीनं सब इन्स्पेक्टर लेवलच्या पोलीस ऑफिसरच्या डायरेक्शननी ते मेडिकल एक्झामिनेशन त्या आरोपीचं होऊ शकतं. त्याच्यामध्ये पुढे काय सांगितलंय आपण बघू. सबसेक्शन 2 काय सांगते त्याचं, द रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर कंडक्टिंग सच एक्झामिनेशन शाल विदाउट डिले एक्झामाइन सच पर्सन अँड प्रिपेअर अ रिपोर्ट ऑफ हिज एक्झामिनेशन गिव्हिंग द फॉलोइंग पर्टिक्युलर्स, नेमली याच्यामध्ये पर्टिक्युलर डिस्क्राईब केलंय की काय काय घ्यायचंय आणि काय काय त्याचं एक्झामिनेशन करायचंय रेपच्या आरोपीचं. हे 53 मध्ये नव्हतं, हे 53A मध्ये, त्याच्यामुळे हा 53A ची अमेंड होऊन 53A आलेला आहे. आणि याच्यामध्ये असा शब्द वापरला की विदाऊट डिले, म्हणजे जितका मेडिकल एक्झामिनेशनला उशीर होणार रेपच्या आरोपीचा, तितका त्याचे पुरावे हे नष्ट होत जाणार. त्यासाठी त्याचं तुरंत जितक्या लवकर होईल तितक्या लवकर त्याचं मेडिकल एक्झामिनेशन होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये काय पर्टिक्युलर घ्यायला सांगितलं त्यांनी आपण बघू. द नेम अँड ॲड्रेस ऑफ द अॅक्यूज अँड ऑफ द पर्सन बाय हुम ही वॉज ब्रॉट, त्याचं नाव, त्याचा ॲड्रेस आणि त्याला आणलं कोणी, म्हणजे त्याला कोणत्या पोलीस अधिकाऱ्याने आणलंय, त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव, त्याचं डेजिग्नेशन, हे सर्व त्याची नोंद घेतल्या जाणार. नंबर 2 काय सांगतं, द एज ऑफ द अॅक्यूज, त्या अॅक्यूजचं एज लिहिलं जाणार, अॅक्यूजची एजची नोंद घेतल्या जाणार. नंबर 3 काय सांगतं, मार्क्स ऑफ इंजुरी इफ एनी ऑन द पर्सन ऑफ द अॅक्यूज, त्याच्या शरीरावर काही खुणा जखमा असतील तर त्या जखमेची खुणांची नोंद घेतल्या जाणार. नंबर 4 काय सांगतं, द डिस्क्रिप्शन ऑफ मटेरियल टेकन फ्रॉम द पर्सन ऑफ द अॅक्यूज फॉर DNA प्रोफाइलिंग, DNA प्रोफाइलिंगसाठी त्याच्याहून काय घेतलंय, ब्लड, केसाचं सॅम्पल किंवा ब्लडचं सॅम्पल हे जे घेतलंय याची सुद्धा नोंद केली जाणार की त्याचं काय घेतलंय म्हणून ते. नंबर 5 काय सांगतो, अदर मटेरियल पर्टिक्युलर्स इन रिजनेबल डिटेल्स, अजून काय लागन हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी, हे काय लागन हे याची डिटेल मेडिकल ऑफिसर घेणार आणि ती डिटेल त्या रिपोर्टमध्ये असणार.
नंबर 3 काय सांगतं, सब पोट कलम 3 काय सांगतं, द रिपोर्ट शाल स्टेट प्रिसाइजली द रिझन्स फॉर इच कन्क्लुजन अराइव्ड. म्हणजे एखादं कन्क्लुजन आलं की एखाद्या शरीराच्या पार्टवर कुठं जखम असेल तर ही जखम कशामुळे होऊ शकते, नखामुळे होऊ शकते का, काय कोणत्या वरखंडा लागली होऊ शकते का, काय हे सगळं कुठल्या काय कशामुळे झाली याचं कन्क्लुजन हे मेडिकल ऑफिसरला त्या ठिकाणी लिहिणं बंधनकारक आहे की कशामुळे झालंय आणि याचं होण्यामागचं कारण काय, हे प्रिसाईज म्हणजे एकदम शॉर्टमध्ये त्यांना लिहावं लागेल तिथं. नंबर 4 काय सांगतं, पोट कलम 4 काय सांगतं, द एक्झॅक्ट टाइम ऑफ कमिन्समेंट अँड कम्प्लिशन ऑफ द एक्झामिनेशन शॅल ऑल्सो बी नोटेड इन द रिपोर्ट. रिपोर्ट जो बनलाय तो कधी सुरू झालाय बनवणं आणि कधी संपलाय हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. जेव्हा ट्रायल सुरू होते त्यामुळे ह्या बारीक बारीक गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे ट्रायल सुरू असताना, की मेडिकल एक्झामिनेशन कोणी केलं, सुरू कधी झालं, संपलं कधी आणि काय काय त्या मेडिकल एक्झामिनेशनमध्ये सापडलं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं ट्रायलच्या वेळेस. त्याच्यामुळे ह्या सेक्शनचा ह्या पार्टचा तंतोतंत पालन होणं अत्यंत आवश्यक आहे. 5 काय सांगतं, स्पोर्ट कलम 5 काय सांगतं, द रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर शाल विदाउट डिले फॉरवर्ड द रिपोर्ट टू द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हू शाल फॉरवर्ड इट टू द मॅजिस्ट्रेट referred to in section 173 as part of the documents referred to in clause A of subsection 5 of that section. म्हणजे चार्जशीट म्हणजे आपण त्याला चार्जशीट म्हणतो, जो की फायनल रिपोर्ट असतो इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतरचा फायनल रिपोर्ट. त्याच्यामध्ये हा रिपोर्ट पोलिसांकडे जाईल आणि पोलिसांकडून पोलीस अथॉरिटी हा रिपोर्ट मॅजिस्ट्रेटला सबमिट करतील 173च्या रिपोर्टमध्ये. सेक्शन 54 काय सांगतं, सेक्शन 54चं एक्झामिनेशन काय सांगतं, सेक्शन 54 एक्झामिनेशन ऑफ अरेस्टेड पर्सन बाय मेडिकल ऑफिसर. आता आतापर्यंत आपण 2 एक्झामिनेशन पाहिले मेडिकल एक्झामिनेशन, आता हे तिसरं मेडिकल एक्झामिनेशन हे कोण आणि कोणाचं आहे हे बघू. सबसेक्शन 1 काय सांगतं, व्हेन एनी पर्सन इज अरेस्टेड ही शाल बी एक्झामाइन्ड बाय अ मेडिकल ऑफिसर इन द सर्व्हिस ऑफ सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट्स and in case the medical officer is not available by a registered medical practitioner soon after the arrest is made. आता 53 मध्ये ज्या व्यक्तीपासून जो गुन्हा घडलाय तो गुन्हा अशा प्रकारचा आहे की त्यामध्ये मेडिकल एक्झामिनेशन करून त्याच्यापासून काही एव्हिडन्स भेटू शकतो. ते 53चं एक्झामिनेशन आणि 53A एक्झामिनेशन कोणतं, रेप ज्या व्यक्तीने केलाय त्या व्यक्तीपासून एव्हिडन्स जमा करायचा आणि ज्या व्यक्तीने रेप केलाय त्याचं एक्झामिनेशन करायचं, हे 53Aचं एक्झामिनेशन. आणि 54चं एक्झामिनेशन हे कुठल्याही व्यक्तीला ज्या व्यक्तीला अरेस्ट केली त्याचं एक्झामिनेशन हे होतं. ज्या आरोपीला अटक केली त्या आरोपीला अटक केल्या त्याचं मेडिकल हे होतं आणि होतच आवश्यक आहे. ते का आवश्यक हे आपण पुढे बघणारच आहोत. त्याच्यामध्ये प्रोव्हायजो काय सांगितलाय, प्रोव्हाइडेड दॅट व्हेअर द अरेस्टेड पर्सन इज फिमेल द एक्झामिनेशन ऑफ द बॉडी shall be made only by or under the supervision of a female medical officer, and in case the female medical officer is not available, by a female registered medical practitioner. female medical officer वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय शास्त्राचा प्रॅक्टिस म्हणजे अधिकारी आणि प्रॅक्टिस करणारे, फक्त प्रॅक्टिस करणारे आणि अधिकारी याच्यामध्ये फरक आहे की ऑफिसर हे अधिकारी जे शासनाचे नियमून दिलेले असतात आणि रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं असतं त्यांच्या मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाकडे, ते रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर सुद्धा पोलिसांच्या रिक्वेस्टवर त्या आरोपीचं एक्झामिनेशन करू शकतात. त्याच्यामध्ये नंबर 2 काय सांगितले, पोट कलम 2, द मेडिकल ऑफिसर ऑर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर सो एक्झामाइनिंग द अरेस्टेड पर्सन शॅल प्रिपेअर द रेकॉर्ड ऑफ सच एक्झामिनेशन मेन्शनिंग देअर इन any injuries or marks of violence upon the person arrested and the approximate time when such injuries or marks may have been inflicted. हा पोट कलम अत्यंत महत्वाचा आहे की ज्याच्यामध्ये असं सांगण्यात आलंय की ज्या व्यक्तीला अरेस्ट केली त्या व्यक्तीवर जर का काही जखमा असतील, काही चाकूचं धारदार हत्यार लागलेला असेल किंवा अजून काही लागलेला असेल त्या व्यक्तीवर, तर त्याचं डिटेलमध्ये लिहिणं गरजेचं आहे की याचा कुठल्या बाजूला किती सेंटीमीटरची जखम आहे, किती ची जखम आहे आणि ती जखम कुठल्या मार्गाने होऊ शकते याचं अप्रॉक्सिमेट त्यांना लिहावं लागतं की चाकूनी झाली असेल, ब्लेडनी झाली असेल किंवा खरचटल्याने झाली असेल, पत्र्याने झाली असेल, हे त्यांना टेंटेटिव्ह हे लिहावं लागतं की ही जखम जी झाली ही आणि कधी झाली, ही जखम किती जुनी हे सुद्धा त्यांना लिहावं लागतं की 2 दिवस आधी, 4 दिवस आधी, 10 घंटे आधी, म्हणजे
त्याचा जो टाइम पिरियड आहे तो सुद्धा त्यांना लिहावा लागतो. हा टाइम पिरियड हे ट्रायलच्या वेळेस अत्यंत महत्वाचे ह्या गोष्टी हे आपण पुढे बघणार आहोत. सबसेक्शन 3 काय सांगतं, व्हेअर अन एक्झामिनेशन इज मेड अंडर सबसेक्शन 1 अ कॉपी ऑफ द रिपोर्ट ऑफ सच एक्झामिनेशन शॅल बी फर्निश by the medical officer or registered medical practitioner as the case may be to the arrested person or the person nominated by such arrested person. आता यामध्ये लक्ष ठेवा, सेक्शन 53A यामध्ये त्या व्यक्तीला त्या मेडिकल एक्झामिनेशनचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट देण्याची प्रोव्हिजन प्रावधान त्यामध्ये नाहीये. 53 आणि 53A मध्ये ते फक्त 54 मध्ये दिलेलं आहे. 53 आणि 53A मध्ये ते हिनियस क्राईम म्हणजे ज्या गुन्ह्यामध्ये जे गुन्हे अत्यंत घातक आणि एकदम असा 53A मध्ये रेपच्या बाबतीमध्ये ते गुन्हे आहेत आणि अजून हिनियस क्राईम आहेत त्या गुन्ह्यामध्ये ते रिपोर्ट त्यांना नाही देण्यात येत. फक्त हा 54 मध्ये जे नॉर्मल माणसाला कुठल्याही व्यक्तीला अटक केली आहे, कुठलंही भांडणं झालं, कुठं काही झालं, तिथं ज्या व्यक्तीला अटक केली त्याचा एक्झामिनेशन करणार आणि त्या एक्झामिनेशनचा रिपोर्ट त्याला देण्यात येणार आणि किंवा तो जो सांगन त्या व्यक्तीला म्हणजे तो व्यक्ती म्हणजे त्याचा मित्र असू शकतो, त्याचे नातेवाईक असू शकतात किंवा अजून कोणी असू शकतं की तो त्यांना देऊ शकतो. पण 53 आणि 53 याचा रिपोर्ट हा त्याला तिथं नाही भेटणार, पण तो रिपोर्ट त्याला चार्जशीट मध्ये भेटतो. तो रिपोर्ट त्याला 173 मध्ये तो रिपोर्ट तिकडून त्याला भेटतो. पण इथं हा रिपोर्ट त्याला इथं देण्याची इथं डायरेक्ट प्रोव्हिजन इथं त्यांना देण्यात आलेली. 54A काय सांगतं, 54A आयडेंटिफिकेशन ऑफ पर्सन अरेस्टेड. Where a person is arrested on charge of committing an offense, and his identification by any other person or persons is considered necessary for the purpose of investigation of such offense, the court having jurisdiction may, on the request of the officer in charge of a police station, direct the person so arrested to subject himself to identification by any person or persons in such manner as the court may deem fit. आता याच्यामध्ये आयडेंटिफिकेशनचं काय सांगण्यात आलंय की एखाद्या वेळेस कधी कधी माणूस त्यांना चेहऱ्याने ओळखतो पण नावाने ओळखत नाही. त्यावेळेस अनोळखी नावाच्या विरोधात जर FIR झालेली असेल आणि त्यावेळेस जर एखादा व्यक्ती पकडून आणला त्यावेळेस ज्यांनी जो इन्फॉर्मंट आहे त्या इन्फॉर्मंटच्या समोर जर कोर्टाला असं वाटलं की याचं आयडेंटिफिकेशन होणं गरजेचं आहे तर त्यावेळेस कोर्ट त्यांना सांगेल की ह्या इन्फॉर्मेंटनी त्या आरोपीला ओळखावं की हा तोच आरोपी आहे का नाही, हे याचं आयडेंटिफिकेशनसाठी हे सेक्शन देण्यात आलंय. त्याचा प्रोव्हायजो काय सांगतो, प्रोव्हाइडेड दॅट इफ द पर्सन आयडेंटिफाईंग द पर्सन अरेस्टेड इज मेंटली ऑर फिजिकली डिसेबल, such process of identification shall take place under the supervision of a judicial magistrate who shall take appropriate steps to ensure that such person identifies the person arrested using methods that person is comfortable with. याच्यामध्ये काय सांगितलंय, जो आयडेंटिफाईंग अ पर्सन अरेस्टेड इज मेंटली और फिजिकली डिसेबल, जो अरेस्टेड पर्सन आहे तो जर का मेंटली आणि फिजिकली डिसेबल असेल, जो आयडेंटिफाय करणारा व्यक्ती तो जर का मेंटली आणि फिजिकली डिसेबल असेल तर तो व्यक्ती हा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या सुपरविजन खाली त्याचं एक्झामिनेशन होणार, म्हणजे तो एक्झामिनेशन करणार आणि त्या एक्झामिनेशनचं प्रोव्हायजो सांगितलंय पुढे की त्याचं व्हिडिओग्राफ होणार. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट इफ द पर्सन आयडेंटिफाईंग द पर्सन अरेस्टेड इज मेंटली और फिजिकली डिसेबल, द आयडेंटिफिकेशन प्रोसेस शॅल बी व्हिडिओग्राफ. जी मेंटली आणि फिजिकली डिसेबल जो व्यक्ती आहे तो आयडेंटिफाय करणार, ती प्रोसेस ही व्हिडिओग्राफ होणार आणि अंडर द सुपरविजन ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट होणार. कलम 55 काय सांगते, प्रोसिजर व्हेन पोलीस ऑफिसर डेप्युट्स सबऑर्डिनेट टू अरेस्ट विदाउट वॉरंट. पोट कलम 1 काय सांगते त्याचं, व्हेन एनी ऑफिसर इन चार्ज ऑफ अ पोलीस स्टेशन or any police officer making an investigation under chapter 12 requires any officer subordinate to him to arrest without a warrant any person who may lawfully be arrested without a warrant, he shall deliver to the officer required to make the arrest an order in writing specifying the person to be arrested and the offense or other cause for which the arrest is to be made, and the officer so required shall, before making the arrest, notify to the person to be arrested
the substance of the order and if so required by such person shall show him the order. आता याच्यामध्ये असं सांगितलंय प्रोसिजर व्हेन पोलीस ऑफिसर डिप्यूट सबऑर्डिनेट टू अरेस्ट विदाउट वॉरंट. इन्व्हेस्टिगेशन करत असताना किंवा जो ऑफिसर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे किंवा जो पोलीस स्टेशनचा इन्चार्ज पोलीस ऑफिसर आहे ते स्वतः न जाता त्यांच्या सबऑर्डिनेट अधिकाऱ्याला जर अरेस्ट करायला जर सांगत असताना एखाद्या आरोपीला तर त्यावेळेस त्यांनी लिखित ऑर्डर पास करून त्यांच्या सबऑर्डिनेट ऑफिसरकडे ती लिखित ऑर्डर दिली पाहिजे की कुठल्या व्यक्तीला अरेस्ट करायची हे स्पेसिफाय करून आणि कुठल्या कारणासाठी किंवा कुठल्या गुन्ह्यामध्ये अरेस्ट करायची हे त्या ऑर्डरमध्ये लिखित त्या सबऑर्डिनेट ऑफिसरला द्यायचं आणि मग त्याच्यानंतरच त्या सबऑर्डिनेट ऑफिसरला ते अरेस्ट करण्याची पॉवर येणार आणि मग त्यावेळेस तो सबऑर्डिनेट ऑफिसर ही ती ऑर्डर त्या व्यक्ती जर म्हटला की मला ऑर्डर बघायची तर त्यावेळेस ती ऑर्डर त्याला दाखवू शकतो किंवा ती ऑर्डर त्याला दाखवावीच लागेल. ते व्यक्ती ज्यावेळेस म्हणून की मला ऑर्डर बघायची त्यावेळेस त्या व्यक्तीला ऑर्डर दाखवणं हे बंधनकारक आहे की कुठल्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक होती आणि कोणी त्याला अटक करायला सांगितली. म्हणजे ज्या अधिकारी सुपिरियर जे ठाण्याचा इन्चार्ज आहे म्हणजे पोलीस स्टेशनचा जे अंमलदार आहे ठाणे अंमलदार ते किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ह्या दोघांपैकी कोणी एकाने जर ऑर्डर केली असेल तर ती ऑर्डर त्या आरोपीला दाखवणं बंधनकारक आहे. नंबर 2 काय सांगतं त्याचं पोटकलन 2 नथिंग इन सबसेक्शन 1 शॅल अफेक्ट द पॉवर ऑफ अ पोलीस ऑफिसर टू अरेस्ट अ पर्सन अंडर सेक्शन 41. याच्यामध्ये असं काहीही सांगण्यात आलं नाही की त्याच्यामुळं सेक्शन 41ची पॉवर आहे त्याला बाधा पोहोचल. त्यामुळे सेक्शन 41 मध्ये काय सांगितलं ते आपण पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये सांगितलंय त्या व्हिडिओमध्ये बघून घ्या. सेक्शन 41ची सेक्शन 41 मध्ये काय कसं सांगितलं की कशी अरेस्ट केली जाते कोणत्या कारणाने अरेस्ट केली जाते तर त्या कारणासाठी हे बंधनकारक राहणार नाही किंवा याच्यामुळे त्याला कुठलीही बाधा पोहोचणार नाही ह्या पोटकलम 1 नुसार त्या जी पॉवर 41 मध्ये दिली त्या पॉवरला. सेक्शन 55A काय सांगतं हेल्थ अँड सेफ्टी ऑफ अरेस्टेड पर्सन इट शॅल बी द ड्युटी ऑफ द पर्सन हॅव्हिंग द कस्टडी ऑफ अन अक्यूज टू टेक रिझनेबल केअर ऑफ द हेल्थ अँड सेफ्टी ऑफ द अक्यूज. हा सेक्शन 2 लाईनचा पण अत्यंत महत्वाचा सेक्शन आहे. 55A जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की मेडिकल एक्झामिनेशन का करणं गरजेचं आहे आणि त्याचं पुढे आपण काय बघणार आहोत. त्या व्यक्तीवर काही खरोच जरी असली आत्ता अरेस्ट करताना जर त्या व्यक्तीवर जर खरोच जरी असली तर ती मेडिकल रिपोर्टमध्ये येणं बंधनकारक आहे. अन्यथा त्यानंतर जर का त्या व्यक्तीला जर का काहीही झालं तर ती पूर्णपणे जबाबदारी ही शासनाची जबाबदारी असती. याच्यावर तुम्ही बातम्या ऐकूनच असाल की कस्टोडियल डेथ किंवा कस्टोडियल टॉर्चर ह्या अशा गोष्टी ज्या होतात त्या टाळण्यासाठी किंवा त्या होऊ नये यासाठी त्याचं अरेस्ट करत्या वेळेसच त्याचा पंचनामा केला जातो. त्याचं मेडिकल एक्झामिनेशन केलं जातं की याच्यावर कुठल्या जखमा आहे याला काय लागलेलं आहे याचं कुठं काय लागले कुठं मार लागलेला आहे कुठं काय प्रत्येक गोष्टीचं इत्यंभूत माहिती ही त्या रिपोर्टमध्ये नोंदवली जाते. त्या रिपोर्टच्या व्यतिरिक्त जर त्याला जर अजून काही जखमा अजून काही झालं तर ती पूर्णपणे जबाबदारी ही शासनाचीच असते. हे ह्या सेक्शनमध्ये तेच सांगितलेलं आहे की त्याची हेल्थ आणि सेफ्टीची जबाबदारी ही पूर्णपणे शासनावर आहे. त्यामुळं ते रिपोर्ट बनवणं आणि त्या व्यक्तीचं एक्झामिनेशन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अटक केल्या 56 काय सांगतं सेक्शन 56 काय सांगतं पर्सन अरेस्टेड टू बी टेकन बिफोर मॅजिस्ट्रेट ऑर ऑफिसर इन चार्ज ऑफ अ पोलीस स्टेशन. सेक्शन 56 आणि सेक्शन 57 हे दोघंही बरोबर रीड करावं लागते. दोघंही एकमेकाला संबंधित सेक्शन आहेत त्यामुळे आपण दोन्ही सेक्शनचा एकत्रित अर्थ बघू. 56 काय सांगतं पर्सन अरेस्टेड टू बी टेकन बिफोर मॅजिस्ट्रेट ऑर ऑफिसर इन चार्ज ऑफ अ पोलीस स्टेशन. A police officer making an arrest without warrant shall, without unnecessary delay and subject to the provisions herein contained as to bail, take or send the person arrested before a magistrate having jurisdiction in the case or before the officer in charge of a police station. याच्यामध्ये असं सांगितले ज्या गुन्ह्यामध्ये जर का बेल नसेल बेलेबल ऑफेन्स नसेल तर तो गुन्हा सोडून जर बेलेबल असेल तर त्याला बेल भेटणार तिथं आणि जर तो बेलेबल नसेल तर त्यावेळेस त्याला तुरंत त्याला मॅजिस्ट्रेट समोर किंवा कन्सर्न पोलीस ऑफिसर समोर हजर करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यांनी अरेस्ट केली त्यांनी ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा ज्या पोलीस पर्सननी अरेस्ट केली त्या पोलीस पर्सननी त्याच्या सुपिरियर अथॉरिटीकडं म्हणजे सुपिरियर पोलीस ऑफिसरकडं
त्याला हजर करणं किंवा मॅजिस्ट्रेट समोर हजर करणं हे त्याच्यावर बंधनकारक आहे. 57 काय सांगतं, किती वेळात अरेस्ट करायची हे 57 सांगतं. पर्सन अरेस्टेड नॉट टू बी डिटेन मोर दॅन 24 hours. No police officer shall detain in custody a person arrested without warrant for a longer period than under all the circumstances of the case is reasonably, and such period shall not, in the absence of a special order of a magistrate under section 167, exceed 24 hours exclusive of the time necessary for the journey from the place of arrest to the magistrate's court. त्याच्यामध्ये असं सांगितले, ज्या व्यक्तीला अरेस्ट केली त्याला 24 तासाच्या आत कन्सर्न मॅजिस्ट्रेट पुढे हजर करणं अत्यंत बंधनकारक आहे. 24 तासाच्या पुढे एकही मिनिट झाला नाही पाहिजे. 24 तासाच्या आत त्याला अटक केली की त्याला 24 तासाच्या आतमध्ये, म्हणजे डायरेक्ट याचा असं, ह्या सेक्शनचं असं म्हणणं की 24 तासाच्या आत इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. 167 मध्ये 60 दिवस आणि 90 दिवसाची प्रोव्हिजन दिली आहे. ती वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये दिली, पण ती कधी प्रोव्हिजन आहे, त्यावेळेस मॅजिस्ट्रेट त्यांना अलाउ करतात पोलीस ऑथॉरिटीला की तुम्ही त्यांना 60 दिवस किंवा 90 दिवस ठेवू शकता. पण जर का कुठल्याही ऑर्डरच्या व्यतिरिक्त डायरेक्ट ज्या व्यक्तीला अटक केली त्या व्यक्तीला कोर्टासमोर हजर न करता त्याच्यापेक्षा जास्त 24 तास ते त्याला ठेवू शकत नाही. 24 तासाच्या आत त्याला मॅजिस्ट्रेट समोर हजर करावंच लागेल. आणि तिथून पुढे जर मॅजिस्ट्रेट त्यांना जर वाटलं की जर ज्या गुन्ह्यामध्ये अरेस्ट केली त्या गुन्हा जर तशा प्रकारचा असेल आणि त्या गुन्ह्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्याला जर वेळ लागत असेल तर त्या गुन्ह्यासाठी 60 दिवस आणि 90 दिवसाची प्रोव्हिजन 167 मध्ये दिली. ती आपण 167 बघताना बघणार आहोत की त्यामध्ये कुठल्या गुन्ह्याला किती दिवसापर्यंत ठेवता येतं. पण ते जर का तसं काहीही नसेल तर त्याला 24 तासाच्या आत हजर करावं लागेल. ह्यामध्ये 24 तासामध्ये त्यांनी पिरियड जो दिलाय, एक्सक्लुझिव्ह दिलाय, म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला जंगलातून किंवा अजून कुठल्या एकदम दुर्गम भागातून जर अटक केली त्या भागापासून तर कोर्ट हे खूप लांब आहे, तर त्या कोर्टापर्यंत येईपर्यंत तो जो ट्रॅव्हलिंग जो जर्नी पिरियड आहे तो जर्नी पिरियड एक्सक्लूड केला जाईल. समजा 8 तास जर ट्रॅव्हलिंग लागत असेल तर ते 8 तास सोडून दिले जाते. आणि ज्यावेळेस ते ज्या पेरिफेरलमध्ये येतील, त्या रेडियसमध्ये येतील, त्यावेळेस त्यांना तिथंच त्याला लवकरात लवकर मॅजिस्ट्रेट समोर हजर करावं लागेल. आणि तिथून पुढं मग इन्व्हेस्टिगेशनला जर वेळ लागत असेल तर त्यांना रिक्वेस्ट करून त्याची मॅजिस्ट्रेट कस्टडी किंवा पोलीस कस्टडी हे त्यांना मागून घेता येते, मागून घ्यावा लागते. पण त्याला 24 तासात मॅजिस्ट्रेट समोर हजर करणं हे अत्यंत गरजेचं आणि बंधनकारक आहे. हा त्या अरेस्टेड पर्सनचा अधिकार आहे. त्याला मॅजिस्ट्रेट समोर हजर राहणं आणि 24 तासाच्या पुढं त्याला कुणीही पकडून ठेवू शकत नाही विदाउट द ऑर्डर ऑफ मॅजिस्ट्रेट. सेक्शन 58 काय सांगतं, पोलीस टू रिपोर्ट ॲप्रिहेन्शन्स. ऑफिसर इन चार्ज ऑफ अ पोलीस स्टेशन शाल रिपोर्ट टू द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट or if he so directs to the subdivision magistrate the case of all persons arrested without warrant within the limits of their respective stations, whether such persons have been admitted to bail or otherwise. आता याच्यामध्ये पोलीस टू रिपोर्ट म्हणजे पोलिसांनी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे कलेक्टर आणि एसडी किंवा कलेक्टर जर सांगते एसडीएमला तर एसडीएमला त्यांना रिपोर्ट त्यांना द्यावा लागेल की ह्या म्हणजे तुमच्या एरियामधून, म्हणजे ह्या म्हणजे त्यांच्या एरियामधून, डीएमच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या एरियामधून ह्या माणसांना अटक केली आणि जर ते बेलवर सोडले असेल तर बेलचा रिपोर्ट जाईल की बेलवर सुटलंय किंवा अजून काही असेल तर तो रिपोर्ट जाईल. पण कुठल्या व्यक्तीला त्या एरियामधून अटक केली हे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सांगते एसडीएमला, तर एसडीएमला हा रिपोर्ट पोलीस ऑफिसरला पाठवावा लागेल. 59 काय सांगतं सेक्शन 59, डिस्चार्ज ऑफ पर्सन अप्रिहेंडेड. नो पर्सन हू हॅज बीन अरेस्टेड by a police officer shall be discharged except on his own bond or on bail or under the special order of a magistrate. अटक केलेल्या व्यक्तीला असंच सोडल्या जाणार नाही. फक्त त्याला बेल किंवा त्याचा ओन बॉन्ड, स्वतःचा बॉन्ड केल्यावर किंवा बेल असल्यावर किंवा कोर्टाची मॅजिस्ट्रेटची स्पेशल ऑर्डर असल्यावरच त्या व्यक्तीला सोडण्यात येईल. किंवा अरेस्ट करायचं आणि असंच सोडून द्यायचं असं होत नाही, म्हणजे ती अरेस्टच नसणार. त्या व्यक्तीला अननेसेसरी त्रास दिलेला आहे असं समजून येईल की एखाद्या व्यक्तीला अरेस्ट झाली तर त्याला फक्त बॉन्डवर, बेलवर आणि मॅजिस्ट्रेटची स्पेशल ऑर्डर असेल या 3 कंडिशनमध्येच त्याला सोडण्यात येईल, अन्यथा त्याला सोडता येणार नाही. सेक्शन 60 काय सांगतं, पॉवर ऑन एस्केप
टू परस्यू अँड रिटेक इफ अ पर्सन सबसेक्शन एक काय सांगते त्याचं, इफ अ पर्सन इन लॉफुल कस्टडी एस्केप्स or is rescued, the person from whose custody he escaped or was rescued may immediately pursue the arrest and arrest him in any place in India. तो व्यक्ती अरेस्ट केल्या आता जसं आपण पेपरमध्ये इकडे तिकडे घटना ऐकत असतो की बस स्टँडवरून पळाला, रेल्वे स्टेशनवरून पळाला, पोलिसांच्या कस्टडीवरून इकडून तिकडं ट्रॅव्हलिंग करताना किंवा ह्या कोर्टामधून त्या कोर्टामध्ये त्याला नेत असताना, जेलमधून कोर्टामध्ये नेत असताना एखाद्या वेळेस तो कैदी पळाला तर त्यावेळेस तो कैदी तो आरोपीला पकडण्याचा अधिकार या ज्या पोलीस ऑफिसरच्या हातातून निसटलाय सुटलाय त्या पोलीस ऑफिसरला पूर्ण भारतामध्ये त्या व्यक्तीला पकडण्याचा अधिकार आहे. याच्यामध्ये कुठेही असे एन्काउंटर सारखे किंवा कुठलेही प्रोव्हिजन असे इथं दिलेले नाही. फक्त पकडण्यासाठी सांगितलंय की त्या व्यक्तीला कुठेही भारतामध्ये ते जाऊन पकडून परत आणू शकता. पण याच्यामध्ये असं कुठेही सांगितलं नाही. पण जोपर्यंत तो त्याच्याकडून काही यांच्यावर हमला होणार नाही तोपर्यंत हे त्याला कुठलीही इजा पोहोचू शकत नाही. त्याला फक्त पकडून वापस आणू शकता एवढंच पोलीस अधिकारी हे करू शकतात. तो जर त्यांच्या हातातून निसटला असेल सुटला असेल त्यावेळेस. सबसेक्शन 2 काय सांगतं, द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 47 शॅल अप्लाय टू अरेस्ट अंडर सबसेक्शन 1 ऑल्दो द पर्सन मेकिंग एनी सच अरेस्ट इज नॉट ऍक्टिंग अंडर अ वॉरंट अँड इज नॉट अ पोलीस ऑफिसर हॅव्हिंग अथॉरिटी टू अरेस्ट. 47 मध्ये सांगितलंय की सर्च करायचा एखाद्या इन्स्टिट्यूट किंवा एखाद्या जागेचा जिथं तो आरोपी जाऊन लपलाय तर त्या ठिकाणी सेक्शन 47 ची कलमचा वापर करून पोलीस ऑफिसर त्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा त्या भागामध्ये त्या एरियामध्ये त्या बिल्डिंगमध्ये सर्च घेऊन त्या आरोपीला पकडून आणू शकतात. सेक्शन 60A काय सांगतं, अरेस्ट टू बी मेड स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू द कोड. No arrest shall be made except in accordance with the provisions of this code or any other law for the time being in force providing for arrest. आतापर्यंत आपण जे बघितलंय पार्ट 1 व्हिडिओमध्ये आणि ह्या पार्ट 2 व्हिडिओमध्ये जे आपण बघितलंय त्या सेक्शन सोडून किंवा ते सेक्शनच्या व्यतिरिक्त पोलीस अथॉरिटी हे त्याच्या सोडून अरेस्ट करू शकत नाही किंवा दुसऱ्या एखाद्या नवीन वेगळ्या लॉनी जर त्यांना परमिशन भेटली असेल तर ते लॉ कायद्याला सोडून पोलीस अधिकारी कुठल्याही व्यक्तीला अटक करू शकत नाही. ह्या प्रोव्हिजनमध्ये जे पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की कुठल्या घटनेमध्ये पोलीस ऑफिसर अरेस्ट करू शकतात, अरेस्ट कशा प्रकारे करायला पाहिजे आणि अरेस्ट कोण करू शकतं हे आपण पार्ट 1 मध्ये बघितलंय. आणि पार्ट 2 मध्ये आपण आता बघितलं की अरेस्ट केल्यानंतर त्या व्यक्तीला कुठले अधिकार आहेत, त्याला किती फोर्स लावला जाऊ शकतो, त्याला अरेस्ट केल्यावर त्याचं एक्झामिनेशन कोण करणार, कसं करणार, त्या एक्झामिनेशनचं काय महत्व आहे आणि त्याला किती वेळेमध्ये अरेस्ट केल्यापासून किती वेळेत कोर्टामध्ये हजर करावं लागेल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.